आणि हो, असं सरप्राईज मी माहेरी पहिल्यांदाच दिलं. तर गुड मॉर्निंग गाईज, सॅटर्डे होता आणि भाऊ मुंबईवरून ऑन द वे माझ्याकडे आला. म्हणून मी पण हट्ट धरला, की मला पण तुझ्यासोबत बाईकवर यायचं आहे घरी असं. त्यामुळे कियान आणि मी आम्ही मस्त हा व्ह्यू एन्जॉय करत पोहोचलो आणि हे सर्वांसाठी सरप्राईज होतं. म्हणून सगळ्यांना भेटण्यासाठी शेतातच जावं लागलं. आता भात लागवडीचे दिवस आहे, म्हणून शेतातच भेटावं लागलं आणि हे असं काहीसं दृश्य होतं. त्यानंतर कियानने पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट भात लागवडीला सुरुवात केली, बघू शकता तुम्ही. आणि छान म्हटलं चला आपणही थोडासा हातभार लावूया. खूप दिवसातून असं चिखलात उतरले होते, पण खरंच खूप छान वाटतं. आणि हो, आपल्याला काय गरज दुसऱ्या आउटिंगला जाण्याची. आपलं शेतगाव हेच आपलं आउटिंग. आणि बघू शकता आता जितकं खुशीत आलोय ना, तितकं रडत रडत आम्हाला परत उद्या वापस जावं लागणार होतं. त्यानंतर सकाळी सकाळी घाई झाली, म्हणून वहिनीने आणि मम्मीने हे असं आमचं टिफिन बनवायला घेतला. सर्व काही टिफिन वगैरे आवरून आणि मस्त दोघींच्या गप्पा गोष्टी मारत, गप्पा गोष्टी त्या दोघींसोबत करत करत मस्त असं आवरून घेतलं. निघताना हे सुखच, की आईवडिलांनी आपल्या हातात पैसे देणं. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना लहानच असतात असं. मला अजूनही ही नोट हक्काची मिळतेच. आणि मस्त हा व्ह्यू एन्जॉय करत मस्त आम्ही परत रिटर्न आलो. त्यानंतर असा व्ह्यू होता की बस विचारू नका. आणि हो, यासाठीच मला नेहमी या रस्त्याने जाऊ वाटतं. चला बाय, भेटा नेक्स्ट व्लॉगमध्ये.